गोंदिया जिले के मांडू देवी देवस्थान में रामनवमी के पावन अवसर पर आयोजित सामूहिक विवाह समारोह में 135 जोड़े विवाहबद्ध हुए। ये समारोह गोंदिया जिले के गोरेगांव और आमगांव तालुका की सीमा पर स्थित मांडू देवी देवस्थान में आयोजित किया गया था। गोंदिया जिले के मांडू देवी देवस्थान में रामनवमी के दिन आयोजित सामूहिक विवाह समारोह में 135 जोड़े विवाहबद्ध हुए। ये समारोह पिछले 33 वर्षों से मांडू देवी देवस्थान समिति द्वारा आयोजित किया जा रहा है, जिसमें अब तक 3000 से अधिक जोड़े विवाह के बंधन में बन चुके हैं। इस आयोजन में विशेष रूप से गरीब और ज़रूरतमंद जोड़ों को कम खर्चे में विवाह करने का अवसर प्रदान किया जाता है। साथ ही उन्हें जीवन विधि वस्तुएं और बर्तन भी दिए जाते हैं। इस कार्य के लिए समिति को सामाजिक न्याय विभाग द्वारा फुले शाहू आंबेडकर पुरस्कार से सम्मानित किया गया। संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या 33 वर्षापूर्वी श्री सूर्यादेव मांडूदेवी देवस्थान समितीच्या वतीने सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। हा 33वा वर्ष आहे आणि आज 137 नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। त्यांना जीवनोपयोगी एक मंगळसूत्र, त्यांचे सर्व वस्त्र, भांडे, पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरीबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा, पैसा वाचावा याकरता सातत्याने हा उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की जोपर्यंत संख्या वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज समितीच्या माध्यमातून श्री सूर्यादेव मांडूदेवी देवस्थान येथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उडीसा, आपलं झारखंड विविध भागातून आज मोठ्या महाराष्ट्रातून येतात, आपले आंध्र प्रदेश, तेलंगणा या सर्व भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक नित्य येत असतात, परवाला येत असतात आणि आज या ठिकाणी या जोडपे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये मध्य प्रदेशचे, छत्तीसगडचे आणि दुसऱ्या राज्यांचे सुद्धा जोडपे या ठिकाणी आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक दिवशी या ठिकाणी 2 ते 3 जोडपे हे लग्न या ठिकाणी संपन्न करत असतात आणि अशा प्रकारे मातेचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करण्याची एक प्रथा या निमित्ताने सुरू झालेली आहे।